सोलापूर शहरात सध्या भटके कुत्रे झाले उदंड. त्यांचा सोलापूरकरांना दंड अशी अवस्था झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुत्र्यांना मारता येत नसले तरी नागरिक वस्तीपासून दूर सोडणे गरजेचे आहे. विमानतळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर अद्यापही कायम आहे. काही वेळा ही कुत्री विमानतळाच्या रनवेवर देखील दिसून आली आहेत. कुत्री भिंतीलगतच्या घरांवरून, स्वच्छतागृहांवरून उडी घेऊन विमानतळ परिसरात शिरतात. त्यांना पुन्हा सहजासहजी बाहेर पडता येत नसल्याने ती कुत्री आतील परिसरात वावरतात. विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेमलेले कर्मचारी अशा कुत्र्यांना बाहेर हाकलण्याचे काम करतात. सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांपर्यंत आहे. एकूण लोकसंख्येच्या 4.5% भटकी कुत्री शहरात असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले. या कुत्र्यांना पकडण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे 2च गाड्या आहेत. त्यातही एक गाडी अत्यावश्यक कामासाठी आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या 2023 मध्ये 36 ते 40 हजारांपर्यंत होती. 2 वर्षात त्यात 3 ते 4 हजारांची भर पडली आहे. 3 महिन्यात विमानतळ परिसरातून 40 कुत्री पकडली. शहरात गेल्या काही वर्षात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली तरी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या शहराच्या गावठाण हद्दवाढ भागात सुमारे 50 हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे चित्र आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे शहरवासीय असुरक्षित आहेत. अबालवृद्धांवर या मोकाट कुत्र्यांचा हल्ला होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी विविध संस्था, संघटना व पक्षांकडून वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून कुत्रे निर्बीजीकरणाची प्रक्रिया ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रियेवर बोट दाखवत प्रशासन निवांतच आहे. मात्र याचा फटका शहरातील आणि पर्यटनासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. अशावेळी तक्रारीवर कार्यवाही होत नाही. मोजकेच निर्बीजीकरण झाल्याचे दिसून येते. पण कुत्रे निर्बीजीकरण नोंदीचा घोळ कायम असल्याची चर्चा प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. तर निर्बीजीकरण केलेले मोकाट कुत्रे इतरत्र सोडण्याचे प्रकारही होत असल्याची ओरड आहे. निर्बीजीकरणासाठी हेल्पलाईन क्रमांक 76 66 51 30 26 संपूर्ण शहरवासियांसाठी देण्यात आली. मात्र या क्रमांकावर तक्रार दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया काही भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. श्वानदंशाचे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात तसेच महापालिकेच्या डबरींसह विविध नागरी आरोग्य केंद्रात रेबीज लसीकरण व उपचारासाठी येत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मात्र महापालिका प्रशासन शांतच असल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलनासह शहरातील मोकाट कुत्रे पकडून महापालिकेत आणून सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.